सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे वाठार स्टेशन येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच भेट दिली। या भेटीदरम्यान वाठार स्टेशन परिसरासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सायन्स कॉलेज सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आलाय। यावेळी प्राचार्य सौ जमदाडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल जाधव व प्राचार्य किरण भोईटे सर यांच्या सायन्स कॉलेजच्या मागणीला हिरवा कंदील देत ग्रामस्थांच्या व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभाग प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। या दौऱ्याच्या वेळी ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापनाच्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत कौस्तुभ गावडे यांनी वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यास संस्थेच्या वतीने मान्यता दिली। पुढील शैक्षणिक वर्षातच विज्ञान शाखा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले। या निर्णयामुळे वाठार स्टेशन व पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून विज्ञान शाखेसाठी दूर जाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे। गावडे यांनी ग्रामस्थांसोबत सायन्स कॉलेजबाबत सकारात्मक चर्चा केली। ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असून अनेक वर्षांपासून रखडलेला महत्त्वाचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे। नमस्कार। आज आपल्या वाग्देव विद्यासंकुलामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा सीईओ म्हणून यायची संधी मला मिळाली आणि इथं आल्यावरती ग्रामस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या मागण्या आणि फ्युचर विजन हे मांडलेलं आहे। खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना या ग्रामस्थांच्या मागण्या ऐकल्यावरती, त्यांची ह्या संकुलाबद्दल असणारी ओढ बघितल्यावरती शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी जे काही स्वप्न हे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बघितलेलं ते खऱ्या अर्थाने इथे पूर्णत्वाला जाते असं मला वाटतं। आणि आत्ता ह्या संकुलामध्ये 11वी 12वी सायन्स हे यावर्षी आपण नवीनरित्या चालू करण्याचं जे आश्वासन या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने दिलेलं आहे, नक्कीच ही मागणी रास्त आहे। ग्रामीण भागातल्या स्थानिक मुलांना आपल्या ठिकाणीच 11वी 12वी सायन्सचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जी ग्रामस्थांची मागणी ती संस्थेच्या वतीने आज आपण मान्य करतोय। त्यासाठी जो काय खर्च लागणार आहे, त्याच्यासाठी काय केमिकल्स लागणार आहे, ते ग्रामस्थांनी संस्था खांद्याला खांदा लावून काम करेल आणि त्या ठिकाणी हे आपल्याला पूर्णपणे मिळेल। त्याचबरोबर ह्या सिनियर कॉलेजच्या बिल्डिंगची जी काही दुरावस्था झालेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीच्या रूपात आपल्याला दिसायला पाहिजे। यासाठी सगळेच ग्रामस्थांनी जी मागणी मांडलेली आहे त्याचे एस्टिमेट आता तयार करायला आपण लावलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आपण ते पण काम पूर्ण करून ही इमारत देखील सुसज्ज करू। मी खऱ्या अर्थाने वाठार स्टेशनच्या सगळ्याच ग्रामस्थांचं, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं, ग्रामपंचायत सदस्यांचं विवेकानंद संस्थेच्या वतीने मनापासून असे आभार मानतो। अशाच पद्धतीचं सहकार्य जर या संकुलाला, या संस्कार केंद्राला ग्रामस्थांकडनं राहिलं तर भविष्यात चांगली पिढी घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एक चांगल्या पद्धतीचं काम त्या संकुलाच्या माध्यमातून करू अशी नक्कीच मला या ठिकाणी खात्री वाटते। त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।